नमस्कार. 97 9व्या भागात आपलं स्वागत आहे. आज या आठवड्यात काही एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली आणि मागच्या आठवड्यात सुद्धा. सो आय थॉट आय जस्ट शेअर दॅट विथ यू. आणि विषय असा आहे की अमेरिकन मुलं ही खूपच लवकर, खूपच लहान वयात अक्षरशः उद्योगपती बनतात आणि प्रचंड यशस्वी उद्योगपती बनतात. कसं काय? मार्क झुकरबर्ग मला वाटतं 20व्या वर्षी वगैरे अब्जाधीश झाला. बिल गेट्स 32व्या वर्षी जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनला. तर हे कसं काय होतं? तर त्यातल्या दोन खूपच छोट्या म्हणजे प्रातिनिधिक गोष्टी अ, की ज्या अक्षरशः आपल्या घरात जवळपास बघायला मिळाल्या. त्याबद्दल मी बोलतो की आणि घरात म्हणजे कसं की कोणी आपल्या घरात कोणी अब्जाधीश बनत नाहीये. पण शिक्षण त्यांना जे मिळतं आमच्या मुलांना, त्याच्यात किती ताकद आहे ह्याची मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो. आणि त्या शिक्षणातून ती मुलं प्रचंड झेप घेऊ शकतात. इतक्या ताकदीचं शिक्षण अमेरिकेत आहे आणि ते फुकट आहे. सर्व नागरिकांना आहे. त्यासाठी खूप भारी शाळेत मुलांना घालायची गरज पडत नाही. अ, आपल्या घराच्या जवळच ज्या शाळा असतात, अगदी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, पूर्णपणे 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्णतः फ्री आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आहे. तर माझी मुलगी आता 10वी पास झाली आहे आणि आता 11वीला जाणार आहे. तर काय करायचं? म्हणून तिला अ, एक छोटासा एक आठवड्याचा एक कोर्स इथे आम्ही एक मोंटगोमरी कॉलेज म्हणून आहे. त्याच्यामध्ये तिने अप्लाय केला आणि त्याच्यात तिची निवड झाली. आणि तिच्याबरोबर इतरही अनेक एशियनच मुलं मुख्यतः आहेत. थोडंफार कोणी गोरे वगैरे आहेत, नाही असं नाही. पण मुख्यतः ह्या सगळ्या गोष्टींचा एशियन लोकांना फार पाठपुरावा आपण जास्त करतो. तर त्याच्यामध्ये तिची निवड झाली आणि तो प्रोग्राम असा आहे की गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्री यांच्यात संयुक्त विद्यमाने मुलांना हा एक एक आठवड्यात मध्ये बायोटेक म्हणजे काय याचं इंट्रोडक्शन केलं जातं. तर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे त्याला तर मला माहित नाही मराठीत नक्की काय म्हणतात. पण बायोटेक्नॉलॉजीच्या आधाराने आता नवीन नवीन औषधं शोधली जात आहेत. अगदी कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरती अतिशय प्रभावी औषधं निघतायत. किंवा ज्या लोकांना जन्मतःच काही त्यांच्या जीन्समध्ये व्यंग आहे, त्यांची ती व्यंग दूर करणारे हे तंत्रज्ञान आहे. आणि हे तंत्रज्ञान आता खूपच पुढे पुढे चाललेलं आहे, चांगल्या पद्धतीने चाललं आहे. तर त्या तंत्रज्ञानापैकी वेगवेगळ्या गोष्टींचा मुलांना एक्सपोजर व्हावा, विशेषतः मुलींना, कारण बायोटेक्नॉलॉजीमध्ये मुली जास्त दिसतात. म्हणून हा प्रोग्राम होता. त्याच्यात त्यांनी भाग घेतला. आणि इतकं त्यांना ऍडव्हान्स, अक्षरशः 5 दिवसात इतक्या ऍडव्हान्स गोष्टींना त्यांनी एक्सपोजर दिला. तर क्रिस्पर नावाचं एक तंत्रज्ञान आहे. क्रिस्पर तंत्रज्ञान काय करतं की जीन एडिटिंग करतं. आपले जे जीन्स असतात त्याच्यातला जो वाईट भाग आहे तो काढून टाकायचा, असं ते तंत्रज्ञान आहे. आणि तुम्ही कल्पना करा, आपल्या शरीरात पेशी किती आहेत, त्याच्यामध्ये ते डीएनए किती छोटा असतो, त्याच्यात बरोबर अचूक ठिकाणी जाऊन कात्री लावून तेवढंच कापायचं. आणि प्रत्येक पेशीत की ज्या आपल्या शरीरामध्ये म्हणजे अक्षरशः मिल्की वे मध्ये जेवढे तारे असतील 200 मिलियन वगैरे, तेवढ्या पेशी आपल्या शरीरात असतील. मग प्रत्येक पेशीमध्ये जाऊन ते सगळं तसं एडिटिंग करायचं, असं तंत्रज्ञान यांनी शोधून काढले. आणि ते क्रिस्पर, आणि बाय द वे त्या क्रिस्पर कंपनीचा जो प्रमुख आहे, महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहे, समर्थ कुलकर्णी त्याचं नाव. तर त्या तंत्रज्ञानाची त्यांना ओळख त्यांनी करून दिली. 4 दिवसात मुलींनी अनेक गोष्टी शिकल्या. त्यातलं क्रिस्पर हे केवळ एक होतं. आणि त्याचं त्यांनी काय केलं की कोलाय बॅक्टेरिया घेतला, तो त्यांनी एका पेट्री डिशमध्ये ठेवला. मग त्याच्यामध्ये कॅस 9 म्हणून तो एक एजंट, की जो ते ऍक्च्युली क्रिस्पर म्हणजे जे ते कात्री लावायचं काम करतो तो एजंट, तो, आणि गार्ड आरएनए म्हणून एक काहीतरी असतं, काय असतं ते सोडून द्या, ते त्यात टाकलं. आणि मग वेगवेगळे केले की कॅस 9 फक्त टाकलं, गार्ड आरएनए फक्त टाकलं, दोन्ही नाही टाकलं किंवा दोन्ही टाकलं. आणि मग त्याचा कसा परिणाम होतो की ते कॅस 9 जे असतं त्याला तो गार्ड आरएनए गाईड करतो. बरोबर त्या पेशीमध्ये तो जातो आणि जिथे व्यवस्थित विशिष्ट ठिकाणी कापायचं तिथे तो कापतो. आणि ते कापल्यामुळे मग तो जो कोलाय असतो त्यात तो ज्याची वाढ होते, त्याचा अदरवाईज जो निळा रंग असायला पाहिजे तो निळा रंग होत नाही. हे त्यांना दाखवायचं होतं मुलींना की त्या निळ्या रंगाचा जो जीन आहे तो आपण कापणार आहोत. आणि त्यांनी ते केलं. आणि इतकं सिंपल. आणि अक्षरशः 4 दिवसात मुलींनी बघा की लहान मुलांना किती आत्मविश्वास होतो की अरे, आता मला माहिती आहे क्रिस्पर म्हणजे काय. मला हेच आठवते की दुसरीत असताना पण माझी मुलगी मंगळावरती रोव्हर उतरवलं होतं अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी. तर शाळेमध्ये दुसरीतली मुलं, कल्पना करा तुम्ही, दुसरीतल्या मुलींना किंवा मुलांना पण
त्या शाळेने सांगितलं की तुम्ही तुमचं स्वतःचं रोव्हर बनवा. आणि मग ते शाळेतल्या वर्ग शिक्षकांनी त्यांना कार्डबोर्ड बॉक्स दिलं आणि त्या कार्डबोर्ड बॉक्सचं त्यांनी ते रोव्हर बनवलं. तर तुम्ही लक्षात घ्या की लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या कल्पकतेला, त्यांच्या अभिमानाला, त्यांच्या बुद्धिमत्तेला, त्यांच्या प्रश्न सोडवायच्या धैर्याला फुंकर घालायचं काम शिक्षणाने केलं पाहिजे, की जे अमेरिकेत केलं जातं. आणि तेही फुकट, अक्षरशः 12वी पर्यंत, की हे भारतात आपण करत नाही आणि अमेरिकेत हे होतं. म्हणून मग अमेरिकेमध्ये ही जी मुलं आहेत, लहान वयातच त्यांच्या डोक्यात इतके मोठे मोठे विचार की मी याव करेन आणि मी त्याव करेन, हे विचार. आणि अर्थातच प्रत्येक मुलाच्या मनात येतील असं नाही, पण काही लोकांच्या मनात येतात आणि मग तीच मुलं पुढे नंतर मोठी होतात. मग तुम्हाला तसंच दुसरं उदाहरण सांगतो की माझ्या मुलाचे मित्र आहेत दोन. माझ्या मुलांनी त्यांच्याबरोबर शाळेमध्ये असतानाच एक छोटंसं स्टार्टअप केलं. त्यांचं ते स्टार्टअप फार काही चाललं नाही, पण त्यांनी जे काही तंत्रज्ञान त्यात डेव्हलप केलं ते ऍक्च्युली चांगलं होतं. की जे नंतर ऍपल फोनमध्ये आपल्याला दिसतं की दोन फोन शेजारी शेजारी आणले की तो कॉन्टॅक्ट पास होतो. तर माझ्या मुलांनी आणि त्यांच्या मित्रांनी ते तंत्रज्ञान त्यांनी तयार केलं होतं, पण ती कंपनी त्यांची नंतर बंद पडली. पुढे ती मुलं कॉलेजमध्ये गेली आणि शिकली वगैरे. तर त्याच्यातली दोन मुलं ही त्याच क्षेत्रात धडपडत राहिली. माझा मुलगा वेगळ्या दिशेला गेला. पण ती दोन मुलं जी आहेत ती या आयटी सॉफ्टवेअरमध्येच धडपडत राहिली. आणि आज त्यांनी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कंपनी स्थापन केली आहे, की ज्याच्यामध्ये ते, आणि वय वर्ष 24 बरं का दोन्ही मुलांचं. 24व्या वर्षी या दोन मुलांनी एक ती कंपनी स्थापन केली आहे की ज्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिकली कुठलं पण सॉफ्टवेअर मोबाईलचं जे असतं, मोबाईलचं आपलं ऍप असतं ना, कुठलंही ऍप मोबाईलचं ते टेस्ट करू शकतात. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही त्या ऍपला फक्त तोंडी सांगायचं की काय टेस्ट करायचं. काही टेस्ट स्क्रिप्ट लिहायचं नाही, काही करायचं नाही. असं त्यांनी त्यांची कंपनी काढली. आणि त्यांच्या कंपनीला तब्बल $5 लाख फंडिंग सुद्धा त्यांनी दिलं. बे एरियामध्ये, बे एरिया म्हणजे सॅन फ्रान्सिस्को त्या भागात. आणि 24 वर्षाच्या मुलांना एक कंपनी आहे, वाय कॉम्बिनेटर तिचं नाव, त्यांनी $5 लाख दिले. आणि आज ही मुलं त्या कंपनीची, जर ती यशस्वी झाली तर त्यातलं मेजॉरिटी 90-95% ते त्या मुलांची असेल. आणि त्या कंपनी ज्यांनी त्यांना $5 लाख दिले त्यांना 7-8% काहीतरी असतात. तर अशा पद्धतीचं फंडिंग, अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांना असणं, किंवा त्या मुलांना 24व्या वर्षीच काहीतरी वाटणं, किंवा 24 कुठला आहे, 17व्या वर्षी या मुलांनी ती सोशी नावाची कंपनी स्थापन केली होती. त्याच्यानंतर धडपड करत करत 24व्या वर्षी आता ही जी स्थापन केली आहे ती ऍक्च्युअली आता चालेल अशी चिन्ह आहेत, की काही दिवसातच त्यांनी $1-2 लाख बिझनेस जमवलाय, असं काहीतरी माझा मुलगा मला सांगत होता. तर हे कसं काय होतं? पुन्हा तेच ना, की ती धडपड लहानपणापासून त्यांनी ती धडपड करावी असंच शिक्षण असतं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर भर असतो, किंवा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या आयडियाज त्यांना मिळतील, ज्ञानावर भर असतो. आणि त्यांच्या आजूबाजूला वातावरणच सगळं ते असतं, की कंटिन्युअस या मुलांना काहीतरी सायन्सचं कानावर पडत असतं, काहीतरी बिझनेसचं कानावर पडत असतं, इकॉनॉमीचं कानावर पडत असतं, दैनंदिन जीवनातले प्रश्न हे कानावर पडत असतात. पण त्याच्या उलट आता तुम्ही खरंच विचार करा, की आपल्याकडे भारतातल्या मुलांच्या कानावर काय पडतं. तर मी आता एक प्रयोग करणार आहे. आता मी काय करणार आहे, माझ्या समोर ई सकाळ आपला उघडणार आहे. हो का नाही? आणि सकाळच्या वेबसाईटवरती काय मला दिसतात त्या बातम्या फक्त आपण वाचणार आहे. आणि तुम्हीच विचार करा की ह्या बातम्या ज्या आहेत ह्याच्यामुळे आपली मुलं खरंच मग जग जिंकण्याचा विचार करू शकतील का? पहिली बातमी, कोकाटेंच्या गेममुळे राजकारण तापलं. ठीक आहे. अं, दुसरी बातमी, आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, संग्राम जगताप 27 जुलैला होणार अनावरण, हे मला समोर दिसतंय. तिसरी बातमी, सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा, राष्ट्रवादी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जबर मारहाण. हो का नाही? परत अजून ती बातमी वेगळ्या पद्धतीने, कृषी मंत्री कोकाटेंच्या रमी व्हिडिओ नंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार, अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन, तरुणाचा उद्दामपणा, इस्कॉन रेस्टॉरंटमध्ये चिकन खाल्लं भक्त संतप्त. हा, आता हे तर वरती एकदम टॉपच्या बातम्या आहेत. थोडं खाली गेलं ना की माझ्या अतिशय आवडीच्या बातम्या असतात तिथे. त्या बातम्या म्हणजे तुम्हाला सांगतो कुठल्या. कुठे गेलं बरं, हा, हे बघा, आजचे राशी भविष्य. आणि त्याच्या एक 6 बातम्या वेगवेगळ्या आहेत, कसा असेल तुमचा आठवडा वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यानंतर अ, अशा बातम्या येतात की ह्या दिवशी काय खायचं आणि त्या दिवशी काय खायचं, कुठल्या गोष्टीला कुठला मुहूर्त चांगला, आणि या या अमुक तमुक दिवसाचं महत्व काय, या अशा सगळ्या बातम्या येतात.
एक मिनिट हा. तर अशा बातम्या जर आल्या तर आपली मुलं कशी काय जग जिंकण्याचा विचार करू शकतील? काहीतरी मोठा प्रॉब्लेम जगातला शोधायचा, त्याच्यावर सोल्युशन काढायचं, काहीतरी सॉफ्टवेअर लिहायचं, कुठलं तरी मेकॅनिकल नवीन कार शोधून काढायची, आकाशातलं रॉकेट शोधून काढायचं, की हे जे अमेरिकेत होतं की इलॉन मस्क सारखा माणूस आफ्रिकेतनं इकडे येतो, तो आफ्रिकेत नाही शोधत, अमेरिकेत येऊन शोधतो. हो का नाही? हे कसं काय इथं होतं? की तेच आणि बाहेर येतो इथल्या कॉलेजमध्ये गेला, तुम्हाला वाटेल की तो इथल्या कॉलेजमध्ये नाही गेला, मग कसं काय त्यांनी केलं. तसं नाहीये, तो पेन्सिल्वेनिया युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनियामध्ये पण गेला, आणि इफ आय एम नॉट रॉंग त्यांनी स्टॅनफोर्डमध्ये पण तो होता. तर लक्षात घ्या, इथलं जे शिक्षण आहे आणि इथलं जे एकंदरीत समाजातलं वातावरण आहे, की कुठल्या गोष्टीवर फोकस द्यायचा, ह्यामुळे ऑटोमॅटिकली त्या मुलांना ते संस्कार मिळत आहेत. आणि आपण ॲज अ सोसायटी भारतात, वी आर रिअली फेलिंग आवर किड्स बाय टॉकिंग अबाउट कोण रम्मी खेळतंय, कोण कुठल्या पत्रकार परिषदेत काय राडा झाला, कुठल्या पुतळ्याचं अनावरण झालं. हो का नाही? म्हणजे हा, त्यातल्या त्यात मग क्रिकेट विंडीजवर मिळवला थरारक विजय दिसतोय मला. हा, चिकन खाल्लं, आता चिकन खाल्लं, भक्त संतप्त, ही काय बातमी आहे? हा, गटारी अमावस्येचं खरं नाव काय, अर्थ आणि यंदाची तारीख जाणून घ्या एका क्लिकवर. तर हे सगळं आपल्याकडे काय झाले, आपल्याकडे जो हे कसं काय झालं ह्याचा ऍक्च्युली पुढचा भाग आपला तोच आहे. हे झालं का, असं का होतंय? पण त्याचं थोडक्यात आत्ताच उदाहरण गौप्यस्फोट करतो, की याचं कारण असं आहे की आपला हा जो एक भारतात जो राज्यकर्ता वर्ग आहे, जो मी अनेकदा बोललेलो आहे, इंग्रजांनी नेमलेला ब्राह्मण बनिया पारशी ह्या जातीतनं त्यांनी लोक निवडले, आणि त्यांनी ते जे बसवलेत, ती जी एक व्यवस्था निर्माण झाली आहे, ती व्यवस्था भारताचा तिने घात केलेला आहे. आणि ती व्यवस्था बदलण्याची गरज आहे. कुठल्याही पक्ष बदलून आता उपयोग नाहीये, कारण सगळे पक्ष साधारणतः त्या व्यवस्थेचे गुलाम आहेत. आणि मग ती व्यवस्था तुम्हाला अज्ञानात ठेवून स्वतः वाटेल तसे घोटाळे करणं हे त्यांचं 24 तासाचं काम आहे. आणि मग त्यांना घोटाळे करणे निर्विघ्न होण्यासाठी मग ही अशी सगळी डिस्ट्रॅक्शन्स, सगळी भांडाभांडी, मारामारी. आलं लक्षात की त्यांना त्यांना कुठलंही यान शोधून काढायचं नाहीये, त्यांना कुठलंही सॉफ्टवेअर शोधून काढायचं नाहीये, त्यांना कुठलंही आर्टिफिशियल त्यांना, कारण त्यांचे ते कपॅसिटीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत सगळ्या. लक्षात घ्या, हे त्याच्यासाठी ज्ञान लागतं. ह्यांच्याकडे कुणाकडे ज्ञान स्वतःकडे पण नाहीये, आणि ते दुसऱ्यांना अज्ञान शिकवत बसतात. तर ह्या व्यवस्थेला बदलणं हे आपलं आपलं फार मोठं काम आहे. त्याशिवाय देश पुढे जाणार नाही. आणि आपल्याकडे इथे अमेरिकेत मी तुम्हाला ही जी दोन उदाहरणं सांगितली, माझ्या मुलीचं अक्षरशः, की तिने क्रिस्पर शिकलं. क्रिस्पर ही फार भारी गोष्ट आहे. तुम्ही जर स्वतः गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल की क्रिस्पर तंत्रज्ञान टोटली कटिंग एज टेक्नॉलॉजी. त्यांना अक्षरशः पार्किंग लॉटमध्ये एक बस होती, ती बस आणली आणि त्या बसमध्ये त्या मुली जायच्या रोज. सकाळी मी 9:30ला सोडायचो, 12:30ला घेऊन यायचो. 3 तासात त्यांना रोज असे 5 दिवस त्यांनी ते तंत्रज्ञान शिकवलं, अनेक गोष्टींना एक्सपोजर दिला. माझी मुलगी म्हणायला लागली आता मला पीएचडीच करायची बायोटेक्नॉलॉजीमध्ये. बघा, असं असतं की तुम्ही मुलांना, आता ती करेल नाही करेल पुढची गोष्ट, पण आय एम जस्ट सेईंग की मुलांना आपण काय विचार देतोय लहानपणी, आपण त्याच्यावर आपलं पुढचं भविष्य, देशाचं भवितव्य अवलंबून आहे. आणि खरोखरच भारतात आपण ते चांगले विचार मुलांना दिले पाहिजेत. विशेषतः ज्यांनी त्यांच्यात पराक्रमाची वृत्ती येईल, काहीतरी करायला पाहिजे, हे त्यांच्यामध्ये आलं पाहिजे. तर हे नेहमी लक्षात ठेवा. आणि ते विषय तुम्ही पर्सनली स्वतः, स्वतःची जी मुलं आहेत ती तर आपण करणारच, पण इव्हन आपल्या नातेवाईकांची मुलं, मित्रांची मुलं, आपल्या शेजार पाजारची मुलं, जे कोण तू आपल्या संपर्कात येतील, तिथे तर आपण करू शकतो का नाही, की चांगलेच विचार, की ज्याच्यातून त्यांना आत्मविश्वास वाढेल, असेच विचार त्यांच्या पुढे मांडायचे, ज्ञानाची कास धरायची. हं? तर मग मला असं वाटतं आज फार लांबड लावत नाही, पण ह्या गोष्टीमुळे अमेरिकेत मोठे उद्योगपती जन्माला येतात, की लहानपणीच त्यांच्या डोक्यात प्रचंड काहीतरी बीज रोवलं जातं, एखादी आयडिया त्यांच्या डोक्यात, की इलॉन मस्कच्या डोक्यामध्ये एक आयडिया खूप लहानपणापासून बसली आहे, की मंगळवार जायचं, की पृथ्वी पुरेशी नाहीये माणसाला, मंगळवार जायचं. तो त्याने झपाटलाय आणि तो ते करतोय. तीच गोष्ट इलेक्ट्रिसिटीची, की हे इलेक्ट्रिक कार बनवायची, गॅसची नसली पाहिजे, हे त्याच्या डोक्यात बसलं. आता कसं बसलं सोडून द्या, पण आज तो जे काय करतोय त्यांनी आपल्या मानवजातीचा प्रचंड फायदा झाला आहे, यात काहीच वाद नाही. तीच गोष्ट बिल गेट्सची असेल. मार्क झुकरबर्ग बद्दल माझं चांगलं मत नाहीये, त्याच्या फेसबुकने आपल्या भारताचं प्रचंड नुकसान झालंय, पण असो. पण बाकी अनेक जे उद्योगपती आहेत ते सगळे असेच लहान वयात मोठ्या मोठ्या कल्पनांनी ते भारून गेलेले आहेत. तर आपल्या मुलांना ते भारून टाकणं हे आपलं काम आहे. नाहीतर वी आर रिअली फेलिंग देम, वी आर फेलिंग दॅट जनरेशन, अँड वी आर फेलिंग आवर कंट्री. ऑलराईट. चला मग आपण आता उद्याचा भाग मी ऍक्च्युली आजच रेकॉर्ड करणार आहे.
आणि कारण आज मला दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. तर पुढच्या भागामध्ये आपण हे बघूयात की मी तुम्हाला हे सारखं जे म्हणतो ब्राह्मण बनिया व्यवस्था, ब्राह्मण बनिया व्यवस्था, ते नक्की काय आहे, आकडेवारी सकट तुम्हाला मी सांगणार आहे. तर नक्की तो भाग बघा. चला मग, ओके, ऑलराईट, बाय.